पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. सर्व घटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमो मागल्या जन्मा मुक्त झालो. आपला हा 15वा अभंग आहे, बरोबर आहे ना. 14वा अभंग झाला, 15वा अभंग आहे. तर या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज पुन्हा नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात. तर माऊली म्हणतात या ठिकाणी एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी. हे भगवंताचं नाम हे एकच आहे. ते एक नाम माणसाने घ्यावं आणि वृत्तीतले इतर सर्व नामं काय करावे, दुरी करावेत, दुरी सारून द्यावेत. किंवा द्वैत नाम दुरी, वृत्तीमध्ये जे भगवंताहून भिन्न, नामाहून भिन्न, भगवंताच्या स्वरूपाहून भिन्न जे द्वैत आहे ते द्वैत दुरी करा आणि एक नाम भगवंताचं धारण करा. असं जर झालं तर तुम्हाला अद्वैताचा बोध होईल. तर तो अद्वैताचा बोध होणं हे काही सोपं सामान्य नाही, ते एक कौशल्य आहे. आणि म्हणून अद्वैत कुसरी म्हणजे कला कौशल्य. विरळा जाणे म्हणजे अद्वैत तत्वबोध जाणणं हे फार कठीण आहे, कुशलतेचं काम आहे. म्हणून त्यात विरळा ऐसा कोणी आणि तुका त्याचे लोटांगणी. म्हणजे परमार्थ करणाराच विरळा असतो आणि त्याच्यामध्ये नामस्मरण करणारा विरळा असतो. त्यात अंतःकरण शुद्ध होणं त्यात विरळाचा असतो. आणि शेवटी अद्वैत तत्वबोध जाणणारासुद्धा एक विरळाचा असतो. असा अद्वैताला जाणणारा, कुशलतेने जाणणारा हा विरळाच असतो. आणि असं का झालं तर ज्यांनी भगवान पंढरीश पांडुरंग किंवा भगवान श्रीहरी याची जी बुद्धी आहे, म्हणजे त्याला म्हणतात काय, समबुद्धी घेता समान श्रीहरी. श्रीहरी हा समान आहे म्हणजे संपूर्ण ब्रह्म अखंड आहे. अशी समबुद्धी ज्यांनी धारण केली ती कोणालाही होते का, नाही. मग त्यांनी प्रथम शम दम श्रद्धा उपरम इत्यादी साधनं स्वीकारली. त्यांनी अनुष्ठान केलं, श्रवण केलं, शमदमावरी. आणि मग काय झालं, शमदमाचा स्वीकार केला. नंतर संपूर्ण सृष्टीमध्ये परमात्मा एक आहे अशी समान बुद्धी श्रीहरी हा समान आहे अशी समान बुद्धी ज्यांनी धारण केली तो शेवटी हरिरूपच झाला आणि तो हरिरूपच होतो. म्हणून शमदमावरी नंतर तो हरी झाला, असा हरी झाला. आणि मग तो कसा, आता हरी हा एक कसा आहे, सर्व घटी राम देहादी एक. सर्व घटात राम घट याचा अर्थ सर्वांचे शरीर. आणि या सर्वांच्या शरीरामध्ये परमात्मा एक आहे. कसा आहे त्याला उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराज, त्याला दृष्टांत सांगितला. जसा सूर्य एक असतो आणि एकच सूर्य संपूर्ण त्याच्या हजारो रश्मी असतात. रश्मी म्हणजे त्याचे किरण. तर त्याचे हजारो किरण संपूर्ण जगाला प्रकाश देतात, अंधकार दूर करतात. एकच सूर्य. तसा हा एकच राम आत हृदयामध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा हा एकच राम आहे. आणि तो सर्वांना चलन वलन करतो, देतो किंवा प्रकाशन करतो. असं याकडे सर्वाटी राम देहादी एक. आणि सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्याप्रमाणे तो जसा सूर्य एक आहे, रश्मी अनेक आहे, तसा सर्वांच्या हृदयातला राम एक आहे. आणि सर्वांच्या करता तो ज्ञान प्रकाशन अनेक रूपाने तो सर्वांना सारखा देतो. आणि असा हा राम एक आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी आणि राम हे काही वेगळे नाहीत. माऊली म्हणतात मी माझ्या चित्तामध्ये फक्त एक नियम धारण केला आहे. काय, भगवंताचं नामस्मरण. ज्ञानदेवा चित्तीन हरिपाठ, भगवान श्रीहरीच्या नामाचा पाठ करायचा आणि तो नियमाने करायचा असं चित्तात मी धारण केलं. आणि त्यामुळे मागल्या जन्मा मुक्त झालो. आता माझा हा शेवटचा जन्म आहे. म्हणजे हा सगळ्या जन्माच्या नंतर आलेला म्हणतात मागचा जन्म.
किंवा याच्या पाठीमागून येणारे जे जन्म आहेत, आता ते जन्म मला येणारच नाहीत, त्या मागच्या जन्मातून मुक्त झालो आणि पहिले जन्म झाले, आता माझा हा शेवटचा जन्म ठरेल म्हणून मागच्या जन्मात म्हणजे मागल्या जन्मा मुक्त झालो. माग जन्म झाले हजारो, त्याच्या शेवटी म्हणजे याला म्हणतात मागचा जन्म. किंवा आता मी मुक्त झाल्यामुळे माझ्या याच्यानंतर मला जे जन्म येणार आहेत ते जन्म काय मला परत येणार नाहीत. त्यामुळे मागच्या जन्मात मागल्या जन्मा मुक्त झालो का, मी भगवंताचं नामस्मरण चित्तात धारण केलं, त्यामुळे मला समान बुद्धी प्राप्त झाली. मी संपूर्ण परमात्मा समरूप आहे असं मी जाणलं, त्यामुळे मी आता जन्माच्या फेऱ्यातून मुक्त झालो, असा अभंगाचा अर्थ आहे. तरी तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण पहिल्या चरणाचं चिंतन करणार आहोत. तर एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी. तर एक नाम हरी म्हणजे याचा अर्थ काय, भगवंताचं नाम आणि भगवान एक, नाम एक आणि हरी एक. हरी आणि नाम हे एक आहे असं पण अर्थ होतो. हरी आणि नाम हे एकच आहे. नामा म्हणे नाम केशव केवळ जाणती प्रेमळ हरिभक्त. भगवंताचं नाम भगवंताहून वेगळं नाही. कसं आपलं याचं चिंतन झालं आहे, मागच्या वेळी बऱ्याच ठिकाणी हा विषय आलेला आहे, सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे उदयला रवी, रवी ते रवी प्रकाशी असं आले का नाही, उदयला आकाशी आणि रवी ते रवी प्रकाशी 17व्या अध्यायाच्या शेवटी आल्या तेव्हा त्या. तर जसं आकाश हे पोकळी हे आकाशाहून वेगळी नाही आणि सूर्याचा प्रकाश हे सूर्याहून वेगळा नाही, त्याप्रमाणे नामीचा जो भेद आहे तो भेद काय तुम्हाला करता येत नाही. म्हणजे म्हणूनच भगवंताचं नाम आणि भगवान हे दोन नाही, तर हे वारकरी संप्रदायामध्ये एकच मानलेले आहेत. त्याला काय म्हणतात, नामीचा अभेद. नाम शब्दाचा अर्थ भगवंताचं नाम आणि नामी शब्दाचा अर्थ तो प्रत्यक्ष भगवान, त्याचं स्वरूप. आणि म्हणून नामीत अभेद आहे, भेद नाही. म्हणून एक म्हणजे हरी आणि नाम काय हे एकच आहे. दुसरी गोष्ट अजून काय अर्थ काढता येईल त्याचा, तर एक हरी आत्मा जीव शिव समा आपण मागे गेले का नाही. तर हरी हा व्यापक असला, हरी हा काय एकच आहे. त्यामुळे एक हरी, हा हरी एक आहे, अखंड आहे. त्याचं एकत्व अखंडत्व म्हणजे त्याला पण ब्रह्म म्हणतो, चैतन्य म्हणतो, असं त्याचं हे एकत्व आहे. असा एक काय हरी आहे. आणि भगवंताचं नामसुद्धा काय एकच आहे. एक नाम काय, जे नाम पाप निवृत्त करतं, जे नाम मोक्ष देतं, जे नाम सगुण साक्षात करून देतं, जे नाम मोक्ष प्राप्त करून देतं, असं जगात फक्त एकच नाम आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले काय, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. असं जे एक नाम आहे ते आम्ही फक्त भगवंताचं एक नाम असं गाऊ. असं आहे. एक धरीला चित्ती आहे का नाही, आम्ही रुक्माईचा पती. म्हणजे भगवंताला एक शब्द अनेक ठिकाणी जोडलेला आहे, त्याचं एकत्व सांगायचं आहे. नामाचं सामर्थ्य, नामाचं व्यापकत्व, असं हरिनामापेक्षा इतर कोणत्याही देवतेच्या नामात ते सामर्थ्य नाही. असं एक नाम आहे. म्हणजे सामर्थ्याने नाम भगवंताचं संपूर्ण नामामध्ये जगतामध्ये भगवंताचं नाम सामर्थ्यात समर्थामध्ये ते असं एकच आहे का ते तुम्हाला एवढं प्राप्त करून देतं. आणि म्हणून असं एक नाम आहे. एक हरीला जाऊ लावलं तर नामाचं सामर्थ्य, आणि एक हरीला एक जोडलं तर मग हरी हा एक आणि अखंड आहे. आणि नाम आणि हरी हे दोन्ही एकत्र केले तर नाम आणि नामी यांचा अभेद आहे असं पण अर्थ होतो. समजलं. आणि असा अर्थ झाल्याच्या नंतर मग एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी. हरी आणि नाम हे एक आहे, किंवा हरी हा अखंड आहे आणि हरीचं नामसुद्धा एक अखंड एकच आहे असा अर्थ केला. दुसरा अर्थ काय आहे, द्वैत नाम दुरी. मग द्वैत नाम दुरी याचा अर्थ चित्तामध्ये असणारं जे द्वैत आहे ते द्वैत सर्व काय करायचं आहे, दूर करायचं आहे. कारण हरी काय हा एक आहे, तर हरी एक आहे आणि हरीचं नामही एक आहे. मग द्वैत कुठं असतं, हरीतही द्वैत नाही
आणि नामातही द्वैत नाही. तर का द्वैत नाही? त्याला म्हणतात भेद. द्वैत म्हणजे भेद. आणि भेद शब्दाचा अर्थ काय आहे? त्याला म्हणतात अन्योन्य अभावाला काय म्हणतात? अन्योन्य अभाव को भेद काय आहे? म्हणजे अन्योन्य अभाव म्हणजे भेद. दोघात दोन याच्यात सांगितल्या जातो त्याला म्हणतात भेद. भेद एकत्र राहत नाही. भेद दोघांच्या मध्ये राहतो. दोघांच्या आश्रयात. म्हणजे भेद सांगत असताना एकात भेद सांगता येत नाही. भेद सांगण्याकरता दोन असावे लागतात. आणि त्यात भेद सांगण्याकरता काय त्या आपल्या विचारसागरात गेले. भेदाचे 3 प्रकार सांगितले. स्वगत भेद, सजते भेद आणि विजते भेद. मग नामात स्वगत भेद आहे का? पहिलं स्वगत भेद कशात असतो? अवयवामध्ये स्वगत भेद असतो. आणि सजती भेद म्हणजे एकच व्यक्तीचे अवयव असतात, त्या अवयवाच्या भेदाला काय म्हणतात? स्वगत भेद. जसं झाडाच्या फांद्या असतात, झाडाचे पानं असतात, झाडाचे फुलं असतात. हा व्यक्तिगत असलेला अंतर्गत भेद याला म्हणतात अवयवाचा भेद. स्वतःच्या ठिकाणी एका व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या अवयवाचा भेद. आपला भेद कसा आहे? हात, पाय, कान, डोळे. हातासारखे डोळे, डोळ्यासारखे कान नाहीत. हा काय झाला? अवयवातला भेद झाला. म्हणजे स्वगत भेद हा सावयव पदार्थात ज्याला अवयव आहे त्याच्यात स्वगत भेद सांगता येतो. एक लक्षात आलं? वृक्ष, याचं उदाहरण काय आहे? वृक्ष. दुसरं काय आहे? सजती भेद. मग 2 पदार्थात सांगतो सजती भेद. म्हणजे त्याला काय? सजते. म्हणजे सारखी आहे जाती, ज्या 2 पदार्थाचे त्याला म्हणतात तो सजते भेद. 2 वृक्ष असतात. मग सजती भेद काय आहे? वृक्षत्व जाती ही समान येते का नाही? 2 पुरुष आहेत, पुरुषत्व जाती ही समान असते का नाही? म्हणजे 2 पुरुषात जाती समान, पुरुषत्व अशी जात ही समान असते, म्हणून त्याला सजती. म्हणजे सारखी आहे जाती. 2 वृक्ष असतील, 2 पुरुष असतील, अजून 2 जे काय असेल ते त्याला म्हणतात सजातीय भेद. आणि विजती म्हणजे विरुद्ध भेद. विजती याचा अर्थ वेगळ्या, विरुद्ध, भिन्न आहे 2 जाती ज्याच्या त्याला म्हणतात विजती भेद. उदाहरण वृक्ष पाषाणात एकाचा. वृक्ष आणि पाषाण याच्यामध्ये कोणता भेद येतो? विजती भेद येतो. म्हणजे विजती भेद सांगण्याकरता 2 लागतात आणि सजती भेद सांगण्याकरता 2च लागतात. आणि स्वगत भेद सांगण्याकरता काय 2च लागतात. भेद हा द्वैताच होतो ना. तुम्हाला स्वगत भेद सांगायचा, अरे पण एक व्यक्ती एक असली पण त्याचे अवयव त्याच्यात भेद आलाच ना. मग तो भेद. मग आता पहिली गोष्ट, नामामध्ये तुम्हाला स्वगत भेद सांगता येतो का? नाम काय सावयव आहे? नाम सावयव नाही, नामाला अवयव नाहीत. त्यामुळे भगवान नामामध्ये तुम्हाला काय सावयव भेद सांगता येत नाही. कारण का? निरा अवयवात आहे का नाही? मग जसं नामात तुम्हाला स्वगत भेद सांगता येत नाही, तसं नामीमध्ये भगवंतामध्ये सावयव भेद सांगता येतो का? नाही सांगता येत. का? परमात्मा हा अखंड आहे. मुळात तो त्याला निराकार असं म्हणतात. जर त्याला आकारच नाही, असा हा परमात्मा व्यापक, त्याला जर आकारच नाही तर त्याला अवयव कुठले आणणार तुम्ही? आणि अवयवच नाहीत तर त्यात स्वगत भेद कसा सांगता येईल? म्हणजे भगवंताच्या स्वरूपातही स्वगत भेद नाही आणि भगवंताच्या नामातही स्वगत भेद नाही, कारण ते निरावयव आहेत. झालं? आणि म्हणून त्याला काय म्हणतात? एक नाम हरी. त्यात कोणत्याच प्रकारचा भेद नाही. एक नाम हरी एकच आहे. त्यात स्वगत भेद सांगता येत नाही, म्हणून त्याला म्हणतात एक नाम हरी. झालं? त्याच्यामध्ये विजती भेद, सजती भेद सांगता येत नाही. जर भगवंताचं नाम 2 असते तर मग तुम्हाला सजती भेद सांगता आला असता. मग काय नुसते उच्चाराने आकाराने भेद झालेत का? भगवंताच्या नावामध्ये तो हरी आहे, राम आहे, कृष्ण आहे, हे नामं आहेत. हे जरी असले तरी त्या नामाचा प्रभाव, ती एकाचेच नाव आहेत ना, ते एका परमात्म्याचेच नाव आहेत ना. राम, कृष्ण, हरी वगैरे जेवढे अनंत नावं आहेत त्याचे ते सगळे नावं जरी असले तर त्यात नामत्व ही जाती सारखीच आहे का? त्याच्यामध्ये जरी सारखी असली तर त्यातला जो प्रभाव आहे एकाच व्यक्तीचे आहेत, ते एकच फल देतात आणि एकाच भगवंताचे आहेत. सामर्थ्य एकच आहे, फल एकच आहे. त्यामुळे त्याच्यात जाती भिन्न आहेत असं नामात म्हणता येणार नाही.
आणि एक अजून काय, कोणतंही नाम असलं तर ते मुखातूनच उच्चारलं जातं आणि कोणतंही नाम असलं तर तो शब्दच असतो आणि तो शब्द हा आकाशाचाच गुण असतो. मग शब्द हा काय, आकाशाचा गुण, तो एकच आहे का नाही, तो एकच आहे का नाही, एकच आहे. मग शब्दात, एका शब्दात अवयव असतात का, नाही. तुम्ही पाडले तर व्याकरण दृष्टीने ते अवयव पडू शकतात, पण आपल्यासारखे सावयव थोडंच असतं ते. म्हणजे आकाशाचा गुण जो शब्द आणि त्या शब्दाचा उच्चार म्हणजे नाम, ते गुण, आकाशाचा गुण शब्द हा एकच आहे आणि उच्चारलेला शब्द म्हणून तो सुद्धा एकच आहे. तसं भगवंताचं नाम हे सुद्धा एकच असल्यामुळे त्यात स म्हणजे सारखी जाती काही सांगता येत नाही, सजातीय असं त्याच्यात सांगता येत नसतं. त्याच्याकरता सुद्धा दोन जाती राहण्याकरता पहिली व्यक्ती असावी लागते. हे सगळ्यात चांगलं उत्तर आहे. नाम ही व्यक्ती आहे का, नाही. मग जाती सांगण्याकरता व्यक्ती असावी लागते आणि त्याला व्यक्ती सांगण्याकरता त्याला आकार असावा लागतो. पहिला आकार स्वीकारावा लागेल, नंतर त्याला व्यक्ती स्वीकारावं लागेल, नंतर त्याला जाती स्वीकारावी लागेल. पहिली गोष्ट, भगवंताचं नाम हे कोणती व्यक्ती नाही किंवा त्याला काय आकार नाही म्हणून ती व्यक्ती नाही, आणि ती व्यक्ती नाही म्हणून त्याच्या ठिकाणी जातीही नाही. म्हणून नामामध्ये सजाती सारखी जाती असं तुम्हाला सांगता येत नाही. तसं भगवंताच्या स्वरूपामध्ये भगवान जर दोन पुरुषासारखे, दोन वृक्षासारखे, जर दोन परमात्मा आहेत असं जर झालं असतं मग सजाती जाती सांगता आली असते. परमात्म्याहून भिन्न जर तुम्ही म्हणा, मग जगत आणि परमात्मा याच्यात सजाती जाती सांगता येईल ना, हे एक आणि ती एक नाही सांगता येत ना. परमात्म्याच्या दृष्टीने परमात्मा सत्य आहे आणि जगत मिथ्य आहे, हे विरुद्ध एखादी. त्यामुळे तिथं विजाती जाती सांगता यायला, म्हणजे परमात्म्याहून भिन्न जर दुसरं कोणी नाही तर मग तुम्हाला विजाती कसं काय सांगता येईल. त्याला विजाती सांगण्याकरता दोन पदार्थ पाहिजेत आणि दोन पदार्थ असून ती एका सत्तेतले पाहिजेत आणि एका सत्तेतले असल्यानंतर तुम्हाला सजाती भेद सांगता येतो. दोन वृक्ष एका जातीतले असतात मग त्याच्यात तुम्हाला सजाती भेद सांगता येतो. दोन पुरुष एका सत्तेत असतात, ते सत्य असतात, एका सत्तेत असतात, एका जातीच्या असतात म्हणून सारखी जात सांगता येते. परमात्म्याच्या बाबतीमध्ये तसं आहे का, काही नाही. त्याच्याकरता पहिली गोष्ट दोन, आता काय सांगितलं तुम्हाला ते, म्हणजे मग ते सत्य असावं, मूळ मुद्दा त्यात पहिलं ते सत्य असावं लागतं. सत्य असून ते दोन असावे लागतात, ते व्यक्ती असावे लागतात, मग त्याच्यावर जाती येते आणि मग सजाती भेद सांगता येतो. तर परमात्मा पहिली गोष्ट, त्याकरता ती काही व्यक्ती नाही. आणि परमात्म्याहून दुसरी जाती सांगण्याकरता जगत आणि परमात्मा जर एका सत्तेत असते तर ते सांगता आलं असतं, पण ती सत्ता भिन्न असल्यामुळे त्याला समान जाती सांगता येत नाही, म्हणून परमात्म्यामध्ये सजाती भेद सांगता येत नाही. आणि तिसरी गोष्ट, स्वगत भेद, सजाती भेद आणि विजाती भेद. तो विजाती भेद सांगता येत नाही. तो विजाती का, विरुद्ध, त्याच्या विरुद्ध जाती असते ती विरुद्ध जाती सांगण्याकरता सुद्धा विरुद्ध कोणती सांगता येईल, त्याच्यासुद्धा समान सत्तेमध्ये सांगता येतं ते विरुद्ध जाती. मग पाषाण आणि वृक्ष याची विरुद्ध सांगता येत का, पण दोन्ही सत्य आहेत का नाही ते. मग तसं परमात्मा आणि जगत हे जर तुम्हाला विजाती सांगायचं जर ठरलं तर ह्या दोन्ही पदार्थात समान सत्ता पाहिजे का नाही, सारखी, म्हणजे व्यावहारिक सत्ता सांगतोच ती. पण परमात्मा सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. काय एक, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता भिन्न असल्यामुळे त्याला स्वगत, सजाती आणि विजाती भेद सांगता येत नाही. सत्ता भिन्न असल्यामुळे विजाती भेद सांगता येत नाही. व्यापकत्व असल्यामुळे, व्यापक असल्यामुळे विजाती भेद सांगता येत नाही. आणि सजाती का, सत्ता भिन्न असल्यामुळे सांगितलं मग, सत्ता भिन्न असल्यामुळे त्याला सजाती भेद सांगता येत नाही. निरावयत्व असल्यामुळे स्वगत भेद सांगता येईल. आलं तुमच्या लक्षात. पण हे कोणाकरता सांगितलं, हे सांगितलं नामामध्येही आणि नामीमध्येही कोणताच भेद नाही, म्हणून त्याला म्हणतात एक नाम हरी. आणि असं एक नाम हरी, आणि मग त्याला असतो अद्वैत कुसरी नाही काय, द्वैत नामधुरी. तर द्वैत नामधुरी याचा अर्थ काय होतो, जे द्वैत असतं, चित्तात द्वैत असतं, आणि त्या चित्तातलं ते द्वैत काय करावं लागतं, दूर करा. द्वैत नाम दुरी,
मगच अद्वैत कुसरी ना. मग भगवंताचं नामस्मरण त्याचं स्वरूप एक आहे असं समजलं आणि समजून जर चित्तात ते द्वैत राहिलं तर ते अद्वैत कसा जाणील तो. तर अद्वैताची जाणणारे जे कौशल्य आहे त्याच्याकरता पहिलं चित्तातलं काय काढावं लागेल, द्वैत. द्वैत काय करावं लागतं, दुरी. एक नाम हरी आणि द्वैत नाम दूर. दूर करून टाक त्या चित्तातलं जे द्वैत आहे ते दूर करून टाक. चित्तातलं द्वैत दूर केल्याशिवाय अद्वैत कुसरी तुला होता येणार नाही, अद्वैत तुम्हाला जाणता येणार नाही. तर द्वैत काय असतं, ते द्वैत हे 2 प्रकारचं आहे. पंचदशीच्या 4थ्या प्रकरणामध्ये त्याला 2 द्वैत म्हणतात. त्याला काय म्हणतात, ते एक सृष्टीचे द्वैत म्हटले त्याला. द्वैत याचा अर्थ म्हणजे त्या ईशसृष्टी आणि जीवसृष्टी असं त्याला म्हणतात. ईशसृष्टी आणि जीवसृष्टी. ईश्वराने निर्माण केलेलं जगत ही ईशसृष्टी आहे आणि त्या ईशसृष्टीवरती जीवानी त्याच्या कल्पनेतून निर्माण केलं हे जीवसृष्टी असते. म्हणजे ईश्वरसृष्टी आणि जीवसृष्टी त्यालाच म्हणतात मनोमय सृष्टी आणि दुसरं मनोमय सृष्टी. ईश निर्मित सृष्टी आणि मनोमय सृष्टी अशा 2 सृष्ट्या किंवा जीवसृष्टी आणि ईशसृष्टी. मनोमय सृष्टीलाच काय म्हणतात, जीवसृष्टी म्हणतात. जीवाने आपल्या कल्पनेतून निर्माण केलेलं जेवढे काही पदार्थ असतात बाहेर तेवढे मनामध्ये असतात, बरोबर आहे का नाही. बाहेर काय आहे, घर आहे, कोणाचा बंगला आहे, तो बंगला बाहेर दगडाचा असतो पण मनात बंगला आहे का नाही, असतो. एखाद्याला पत्नी असते, ती पत्नी बाहेर असते पण मनात एक पत्नी असते का नाही, तिने मनात एक आकार धारण केलेला असतो. मग गाडी असते, बंगला असतो, पत्नी असते, आई असते, आपला भाऊ असतो, आपला मुलगा असतो. सर्व पदार्थ आतमध्ये मनामध्ये त्यांनी कल्पना धारण केली आहे. म्हणजे आता तर मनाने ते कल्पना निर्मित केली आहे. ईश्वर सृष्टीवरती प्रतिसृष्टी कोण निर्माण केली, जीवाने. त्याला म्हणतात कल्पित सृष्टी, जीवकल्पित सृष्टी, मनोमय सृष्टी. ईशमय सृष्टी आणि मनोमय सृष्टी. जीवमय सृष्टी म्हणा, मनोमय सृष्टी म्हणा, कल्पिलेली कल्पित सृष्टी म्हणा, पण हे द्वैतच असतं. हे जे द्वैत आहे ते द्वैत आणि कुठं राहते, चित्तवृत्तीवरतीच राहतं. ते पंचदशीमध्ये असं म्हटलं आहे, ईश कार्यं जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्विता. मग पितृजन्या भर्तृभोग्या यथा योषित तथेशताम असं म्हटलं. यथा योषित तथा इष्यताम. तर पितृजन्या आणि भर्तृभोग्या. मग आता एखाद्या पुरुषाला मुलगी झाली, मग ती मुलगी झाल्यानंतर ती बापाची काय आहे, जन्य. बापाची मुलगी, बापाची काय आहे, जन्य. बापापासून ती उत्पन्न झाली म्हणून बापाची तिला काय म्हणतात, जन्य. आणि बाप कोण आहे, जनक. बाप आहे जनक आणि मुलगी आहे जन्य. मग ती जन्य झालेली मुलगी पण तिला जर नवरा करून दिला, लग्न करून दिलं, तर त्या पतीची काय झाली, ती भोग्य. याला काय म्हणतात, पितृजन्य आणि भर्तृभोग्या. पित्याची जन्य आहे पण त्या भरत्याची काय, नवऱ्याची काय, ती भोग्य आहे. ह्या 2 गोष्टी आहेत, पितृजन्य आणि भर्तृभोग्या. त्याला म्हणतात ईश कार्यम आणि जीवभोग्यम. ईश कार्यम जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्वितम. हे समान असणारं जगत हे 2 विभागात केलं. ईश्वराने निर्माण केली सृष्टी म्हणजे स्त्री आणि त्याच्यावरती भोगी ही माझी स्त्री आहे, ही माझी स्त्री आहे, ही माझी बायको आहे. याला म्हणतात मनोमय सृष्टी, याला म्हणतात भोग्य. आणि म्हणून मग असे पितृजन्य भर्तृभोग्या यथा योषित. तर ती जशी, पण स्त्री मात्र जशी आहे तशीच राहते, आहे का नाही. यथा योषित, ती जशी आहे तथा इष्यता. ती जशी आहे तशीच ती राहते, त्याच्यात काही बदल होत नाही. मग अशी ती ईश्वराने निर्माण केलेली स्त्री असते. मग ती स्त्री आपल्या मनाने त्याच्यावरती मनोकल्पित, त्याला काय म्हणतात, मनोकल्पित. म्हणजे मायेची आपली जी अंतःकरण वृत्ती असते आणि त्या वृत्तीमध्ये ज्या कालामध्ये आपण कल्पना करतो आणि मग संपूर्ण सृष्टी निर्माण केली, कोणी केली, ती ईश्वराच्या संकल्पने. आणि जशी ईश्वराची संकल्पना हे सृष्टी निर्माण करण्याचं साधन असतं, तसं त्या सृष्टीवरती त्याला भोग्य ठरवायचं, ते माझं ठरवायचं.
ही सुद्धा एक मनोमय काय असते, ती एक कल्पना असते. ईश कल्पना काय आहे, सृष्टी निर्माण एको हम बहु श्याम, अशी ही भगवंताची काय ही संकल्पना असते. ती भगवंताची संकल्पना ही सृष्टी निर्माण करण्याचं साधन असतं. त्याप्रमाणे त्या सृष्टीवरती हे आपलं भोग्य आहे असं निर्माण करण्याकरता आपल्या मनामध्ये जी संकल्पना असते ती काय करते, जीवाची मनातली संकल्पना त्याच्यावर भोग्य निर्माण करते. आणि ईश्वराचा संकल्प काय करतो, सृष्टी निर्माण करतो. पंचदशीत त्याला असं म्हणतात, ईश्वराचा चिदाभास हा सृष्टी निर्माण करतो आणि जीवातला चिदाभास हा त्या सृष्टीचा काय घेतो, भोग घेतो. म्हणून तात्पर्य वस्तू एकच असते, ईश्वराने निर्माण केलेली असते, पण त्याच्यावरती जीवाने जे आपलं भोग्य निर्माण केलं असतं ते चित्तातलं काय असतं, ते द्वैत असतं. ते चित्तातलं द्वैत असतं. मग त्या कालामध्ये त्या चित्तवृत्तीने अशा नाना प्रकारचे त्याच्यावर आकार धारण केले जातात. आणि मग कशा असतात, ते वस्तू एकच असते, पण त्या एकच वस्तूमध्ये वस्तूत भेद नसतो. आपण जीव त्याच्यात भेद निर्माण करत असतो. पंचदशीमध्ये एक दृष्टांत दिला. 3 पुरुष चालले होते, रस्त्याने चालले होते, चांगले सज्जन गप्पा मारीत चालले होते. मग आता ते 2 पुरुष होते आणि त्यात आपल्यासारखा एक संन्यासी पण होता. आणि 2 पुरुष चालले, पण त्यांच्या सुदैवाने त्यांच्या पुढे त्यांना एक रत्न सापडलं. आता रत्न ते तिघांनी पाहिलं रत्न. आता तिघांनी रत्न पाहिल्यानंतर मग आता घेणार घेणार. एक पळत गेला आणि त्याने गपकन ते हातात घेतलं. आता त्याला आनंद होईल का दुःख होईल, त्याला आनंद झाला. पण दुसरा पळत गेला आणि तिने घेतलं आणि याच्या हातात नुसती माती झाली, याला काहीच नाही आलं. मग त्याला आनंद होईल का, त्याला नाही. मग आता त्याने ते मणी खाली ठेवला, ते म्हणले माझा मणी. आता ज्याला मिळाला तो झाला आनंदित आणि ज्याला नाही मिळाला तो झाला क्रोधित. आणि हा ज्याने आपल्यासारखा संन्यासी होता तो त्याच्याकडं पाहत असू नये, त्याच्याबद्दलचा त्याची लोभ आहे नाही, त्याला त्याच्यामध्ये काहीच नाही, त्याला मग तो उदास आहे. तो मग एकाच झाली त्याच्याबद्दल प्रियवृत्ती, एकाच झाली अप्रियवृत्ती आणि एकाच झाली उपेक्षा. मग आता ह्या वृत्त्या निर्माण झाल्या, मनात आहेत का त्या? मनात काय, मनात प्रियत्व आहे का? मनात अप्रियत्व आहे का? बरं, मनात उपेक्षा आहे का? नाही. मनासारखाच आहे, ह्या मनासारखाच आहे. मग त्या मनाच्या ठिकाणी प्रियत्व आणि मनाच्या ठिकाणी अप्रियत्व का, तर याला मिळाला नाही म्हणून रागाला, म्हणून याची वृत्ती. मग आता मनी बदलला का वृत्त्या बदलल्या? वृत्त्या बदलल्या. मग हा त्या वस्तूतला किंवा व्यक्तीतला जो भेद आहे हा मनोमय आहे का व्यक्तिगत आणि वस्तुगत येतो? मनोमय भेद आहे तो. मग जसं एखाद्याला त्या वस्तूबद्दल जर अनुकूलता वाटली त्याची प्रियत्व निर्माण होते आणि एखाद्याला जर त्याच्याबद्दल प्रतिकूलता वाटली त्याच्यात अप्रियत्व निर्माण होत असते. पण तो संन्यासी तो मनी पाहत असताना त्याला घ्यायचाच नव्हता, तिची आसक्ती, तो उदास होता. तो त्याबद्दल त्याची प्रिय बुद्धी झाली नाही आणि अप्रिय बुद्धी झाली नाही, त्याच्याबद्दल उपेक्षा बुद्धी झाली. मग आता जरी त्याची उपेक्षा बुद्धी असली तरीसुद्धा आहे ना, पण उपेक्षा ही सुद्धा काय आहे? वृत्तीच आहे. आणि प्रियत्व हे सुद्धा काय आहे? वृत्तीच आहे. आणि अप्रियत्व हे सुद्धा काय आहे? वृत्तीच आहे. आणि ह्या तिन्ही वृत्त्या मनात ह्यात का माणसात ह्यात? माणसात ह्यात. मनात मनात नाही, ते मनात. आणि कोणाचे काय ना, पण मनात आहेत. त्या मनामध्ये नाहीत पण मनामध्ये मात्र आहेत. ऋषित हे कोमनीन लाभद्वा क्रुध्यती हे अन्य लाभतः आणि पश्यते विरक्तोत्र न ऋष्यती न कुप्यती. तो हर्षितही होत नाही आणि तो म्हणजे राग होतही नाही आणि हर्षितही होत नाही, त्याला सुखही नाही आणि त्याला दुःख नाही. पश्यती एव, तो पाहतो. पश्यती एव विरक्ता आत्र न ऋष्यती न कोप्यती. म्हणजे मनाच्या बाबतीमध्ये याची उदास वृत्ती, एकाची प्रिय वृत्ती आणि एकाची अप्रिय वृत्ती, ह्या 3 वृत्त्या मनात नाहीत. पण माणसाच्या मनात मात्र त्या व्यक्तीबद्दल पदार्थाबद्दल अशा भिन्न भिन्न कल्पना होतात. आणि ते जे द्वैत आहे ते द्वैत वस्तूत नाही
ते द्वैत मनात असतं. जशी एखादी स्त्री असते, मग एक स्त्री असते की नाही, पण ती एकच स्त्री असते. मग ईश्वराने एक स्त्री निर्माण केली, पण ती स्त्री एकाची काय असते आई, मग एकाची काय असते बहीण, एकाची काय असते सून, एकाची काय असते जाव, एकाची काय असते बायको, एकाची काय असते ननंद, एकाची काय असते भाऊजाई. आता किती झाले हे सगळे? आता एक लय नाते झाले ना ते. मग ते बाई तेवढे नाते आहेत का तू या माणसाच्या मनात एवढे नाते आहेत? म्हणत नाते बाईमध्ये काय तेवढे नाते नाहीत. भार्या शुष्णा ननंदाच एकाने याता माता अनेकधा प्रतियोगितया योषित भिद्येतन स्वरूपतः. त्या प्रतियोगी म्हणजे पाहणारी, त्या पाहणाऱ्याकडून तिच्यात भिन्नता झाली, म्हणजे यांच्या वृत्तीतली जी भिन्नता आहे. पण भार्या शुष्णा ननंदा याता माता अनेकधा, पत्नी झाली, सून झाली, ननंद झाली, कोणाची आई झाली, अनेक प्रकारचे नाते जोडल्या जातात. तर ते सगळे नाते जोडले जातात प्रतियोगितया, म्हणजे पाहणारे जे प्रतियोगी आहेत त्यांच्या वृत्तीने ते भेद झालेले आहेत. योषित भिद्यते, पण न स्वरूपात मात्र तिचा भेद झालेला नाही. मग असं जी मनोमय सृष्टी आहे त्या स्त्रीच्या ठिकाणी मनोमय जेवढे सगळे भेद झालेत ते सगळे काय ते द्वैत आहेत. ते सगळे काय द्वैत आहेत. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीत कोणत्याही वस्तूत कोणत्याही व्यक्तीत भेद नाही. तो जीवानी भेद केला आणि जीवानी भेद करून त्या आपल्या कल्पनेने त्याला भोग्य बनवलं आणि भोग्य बनवलं ते चित्तातच आहे. ते चित्तात निर्माण केलं, चित्तातच राहतं आणि त्याला द्वैत असं म्हणतात. त्याला काय अद्वैत असं म्हणता येत नाही. आणि ज्या व्यक्तीला सुदैवाने त्यांनी अध्ययन काय म्हणतात त्याला साधन चतुष्टय संपन्न असा अधिकारी झाला, श्रीगुरूकडे गेला, त्यांनी अध्ययन केलं, त्याला तत्त्वज्ञान झालं आणि तत्त्वज्ञान झाल्यानंतर त्याच्या वृत्तीतलं द्वैत बाजूला काढलं आणि द्वैत जर गेल्यानंतर आणि मग तो मात्र काय होईल, तो अद्वैत जाणू शकतो. परमात्मा एक आहे, अखंड आहे आणि म्हणून असा अद्वैत कुसरी, अद्वैताची कला कोणला येते का नाही? ज्यांनी अध्ययन केलं, तत्त्वज्ञान अध्ययन केलं, समजून घेतलं, त्याच्या चित्तवृत्तीतला सगळं द्वैत निघून जाईल. आणि ज्याच्या चित्तवृत्तीतलं द्वैत निघून जातं, ही ज्याची जी कला आहे, ही त्याची जी कुशलता आहे, श्रीगुरूकडे जाणे, अध्ययन करणे, ध्यानधारणा करणे, सगळ्या साधना करणं ही त्याची कुशलताच आहे. ती चित्तातलं द्वैत काढून टाकणं ही त्याची कुशलताच आहे. आणि चित्तातलं द्वैत जाऊन चित्त हे एकाग्र करून परमात्मा एक आहे असं जीव आणि परमात्म्याचं एकत्व जाणणं, याला म्हणतात एकत्व. जीव परमात्म्याचं एकत्व. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, असं तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, असं समजून गेलं याला म्हणतात अद्वैत. किंवा परमात्माच एक आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. असं अद्वैत हे कुशलतेने जो जाणतो, अशी कुशलता जाणणारा फार विरळा असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी अन अद्वैत कुसरी विरळा जाणे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.